नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतोय महाराष्ट्रातील समाजसुधारक. महाराष्ट्रातील समाजसुधारक त्यामधील महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आज आपण पाहणार आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 शिक्षण प्राथमिक शिक्षण पंतोजींच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण स्कॉटिश मिशनरी शाळा इंग्रज पुणे येथे झाले. उर्दू शिक्षक गफ्फार बेग मुन्शी होते. ख्रिस्ती धर्मोपदेशक मी लिजिट साहेब यांनी शिक्षणात मदत केली. प्रेरणास्त्रोत कोण होते? तर प्रेरणास्त्रोत होते थॉमस पेन लिखित राईट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स ॲज ऑफ रिझन या पुस्तकांचा प्रभाव त्यांच्यावर होता. संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, मार्टिन लुथर किंग यांचे जीवनचरित्र. विविध संस्था स्थापना 3 ऑगस्ट 1848 भारतातील पहिली मुलींची शाळा नेटिव्ह फिमेल स्कूल. तात्यासाहेब भिडे यांचा वाडा बुधवारपेठ पुणे येथे सुरू करण्यात आली. प्रेरणा अहमदनगर मिशनरी स्कूल प्राचार्य मिस फरारकडून मिळाली. मुलींसाठी पहिली शाळा काढता यावी म्हणून या लोकांनी सहकार्य केले होते. ते म्हणजे खालील: तात्यासाहेब भिडे, सदाशिव गोविंद हाटे, सखाराम यशवंत परांजपे, मोरू विठ्ठल वाळवेकर, जगन्नाथ सदाशिव हाटे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, बापूसाहेब मांडे, केशव बावळकर. 1951 अस्पृश्यांसाठी पहिली शाळा नानापेठ पुणे येथे सुरू, पण ब्राह्मणांचा विरोध त्यामुळे बंद पडली. मुलींची शाळा 1851 जुलैमध्ये आप्पासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात बुधवारपेठ पुणे येथे सुरू केली होती, पण आर्थिक सहायता अभावी बंद पडली होती. नंतर हे सदाशिव गोवंडे 2 सखाराम परांजपे, केशवराव बावळकर यांच्या मदतीने पुन्हा सुरू केली. 1851 सप्टेंबरमध्ये रास्तापेठेत मुलींची दुसरी शाळा सुरू केली. 1852 मुलींची तिसरी शाळा वेताळपेठ येथे सुरू केली. 1852 मेमध्ये अस्पृश्यांसाठी शाळा वेताळपेठेत सुरू केली. घोराजी आप्पाजी चांभार व गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक या शाळेत होते. अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करण्यासाठी यांचे सहकार्य त्यांना लाभले होते. सहकारी म्हणजे सदाशिव बल्लाळ गोवंडे, वामन प्रभाकर भावे, सखाराम यशवंत परांजपे, विनायक बापूजी भांडारकर, मोरू विठ्ठल वाळवेकर. अस्पृश्यांच्या शाळेतील इतर शिक्षक: विष्णू मोरेश्वर, रामचंद्र मोरेश्वर, राघो सुखराम, विनायक गणेश, केशव त्र्यंबक, धोंडो सदाशिव, गणू रघुजी, ज्ञानू शिवजी. अस्पृश्य व स्त्री शिक्षणासाठी मदत दक्षिणा प्राईज फंडद्वारे ब्रिटिशांकडून मिळत होते. महार मांग आदी लोकांना विद्या शिकवण्यासाठी मंडळी संस्था 1853 1855 पहिली प्रौढशाळा रात्रशाळा स्थापन. 1858 अनाथ बालिकाश्रम स्थापन. 1863 जानेवारीमध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन आपल्या घरात स्थापन केली. भारतातील अशा प्रकारे पहिले गृह अनाथ मुलांच्या संगोपन बालकांची हत्या रोखण्यासाठी विधवांना आधार म्हणून स्थापना करण्यात आली. हे गृह स्थापन करण्यासाठी मदत खालील लोकांनी केली होती: गोपाळ हरी देशमुख, त्यांनाच लोक हितवादी असं म्हणतात, लालशंकर भांडारकर, बाबा परमानंद, उमाशंकर, तुकाराम पडवळ, मगो रानडे. सत्यशोधक समाज स्थापना 1873 सप्टेंबर महिन्यामध्ये. ब्रीदवाक्य सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. स्त्री शूद्र यांना साक्षर करणे, ब्राह्मणांच्या पिळवणुकीपासून सोडवणे या उद्देशाने स्थापन करण्यात आले. सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला. 1876 कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी. 1877 मध्ये व्हिक्टोरिया अनाथ आश्रम डॉक्टर शिवप्पा यांच्या मदतीने दुष्काळ पीडितांसाठी स्थापन केले. 1884 बॉम्बे मिल हँड असोसिएशन नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केली. ही भारतातील पहिली मजूर संघटना आहे. मुंबई येथे स्थापन करण्यात आली. महात्मा फुले यांनी स्थापनेसाठी मदत केली होती. उद्देश गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी. 1884 दीपबंधू सार्वजनिक संस्था. 1852 पुणा लायब्ररी हे दलितांसाठी पहिले वाचनालय सुरू केले. स्त्रियांसाठी असलेल्या शाळेचे कार्यकारी मंडळ. कार्यवाहक जगन्नाथ सदाशिव हाटे. सदस्य होते त्यांचे अण्णा सहस्त्रबुद्धे, केशव भवाळकर, विष्णू भिडे, बापूरावजी मांडे, विष्णू शास्त्री पंडित, कृष्णशास्त्री चिपळूणकर. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन. 1848 मराठा जातींच्या मुलांसाठी शाळा बुधवारपेठेत सुरू केली. ही शाळा स्थापन करण्यासाठी या व्यक्तींचे सहकार्य लाभले. ते म्हणजे 1 जगन्नाथ सदाशिव हाटे, 2 सदाशिव बल्लाळ गोवंडे. संप किंवा आंदोलने पुढाकार. पुणे येथे गोखले बागेत पहिला पुनर्विवाह 8 मार्च 1864 साली घडवून आणला. केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी नव्याचा संप 1865 1 दिवस. तळेगाव, ढमढेरे व ओतूर या गावात. पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला 1868 मध्ये केला. भटजी शिवाय पहिला विवाह 1873 पुणेमध्ये केला. खत फोडीचे बंड 1875 अहमदनगर जुन्नर येथे. सावकारी शाहू विरुद्ध हे बंड सुमारे 2 वर्षे झाले. ग्रंथरचना तृतीय रत्न नाटक 1855 याची मध्यवर्ती कल्पना ब्राह्मणी मूर्तीपूजेवर आधारित आहे. दुसरं अखंडादी काव्यरचना. 3 नंबर ब्राह्मणाचे कसब कुंभी माळी महार मांग यांना अर्पण. प्रस्तावना बाबा पदमनजी यांनी लिहिली आहे. 4 नंबर शिवाजी महाराजांचा फवाडा. स्वतःचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला. बाबा
पद्मनजी यांचे सहकार्य लाभले. 5. विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी पोवाडा गुलाम. 6 नंबर गुलामगिरी. हा ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्यांना समर्पित केला. दुसऱ्या भागात ज्योतिरावांचा जाहीरनामा. 7 नंबर अस्पृश्यांची कैफियत. 8 नंबर शेतकऱ्यांचा असो. 9 नंबर इशारा. 10 नंबर सत्सार 1-2 ब्राह्मण व प्रार्थना समाजावर टीका. 11 नंबर सार्वजनिक सत्यधर्म. याच्यामध्ये मदत सदाशिव गोवंडे, मोर विठ्ठल वाळवेकर. उल्लेख होता नीतिधर्माचा अमरकोश कसा केला जातो. या ग्रंथाला मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा असे पण म्हणतात. प्रकाशनाचं मृत्यूनंतर करण्यात आलं. विश्व कुटुंबवाद. इतरमध्ये नेमबाजी व दानपट्टा, तलवार, बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण महात्मा फुले यांना लहुजी व मांग म्हणजे साळवे यांच्याकडून घेतले. स्कॉटिश मिशनरी शाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणून कार्य केले. महात्मा फुलेंना मारण्याचा प्रयत्न नामदेव शेंडे व धोंडीबा कुंभार यांनी केला होता. धोंडीबा कुंभार यांनी वेदाचार हे पुस्तक लिहिले. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1869 साली केला. पुणे नगर परिषद सदस्य 1882 मध्ये होते. महात्मा फुलेंच्या प्रेरणेने दीनबंधू साप्ताहिक कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले. सत्यशोधक विचारांचा प्रचार या मासिकाद्वारे केला जात असे. 1875 न्यायमगो रानडेंनी आयोजित केलेल्या स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीत संरक्षण. महात्मा फुलेंच्या शाळेतील 14 वर्षांच्या मुक्ताई व मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध धार्मिक स्थितीवर आधारित आहे. महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट 1888 या वर्षी झाली होती. महात्मा फुले हे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे टीकाकार होते. त्यांनी मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती भाषा येत. विद्येविना अनर्थ हे त्यांनी प्रामुख्याने जाणले. पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यान शास्त्र व वनसंरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम फुलेंनी मांडल्या. हंटर कमिशन 1882 शिक्षणाबाबत निवेदन आयोगासमोर मांडले. 1. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे 12 वर्षाखाली. 2. शेतीचे प्राथमिक ज्ञान शिक्षकांना असावे. महात्मा ही पदवी कार्याचा गौरव म्हणून दिली गेली. कोळीवाड हॉल, मांडवी, मुंबई येथे. 11 मे 1888. 16 नोव्हेंबर 1852 ब्रिटिशांकडून सामाजिक कार्याबद्दल विश्रामबाग वाड्यात सत्कार. मेक कॅन्डी, गव्हर्नर, मुंबई. 1888 राणी व्हिक्टोरियांच्या चिरंजीवांच्या कार्यक्रमात पारंपरिक पोशाखात उपस्थित होते. गौरव. आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक हे विनायक दामोदर सावरकर यांनी उद्गारले. द ग्रेट मार्टिन ल्युथर, राजर्षी शाहू महाराज यांनी म्हटले. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन, सयाजीराव गायकवाड यांनी म्हटले. खरा महात्मा गांधी यांनी उल्लेख केला.